शेतकरी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, नवीन टरबूज लागवड करत असणार ना तर आपल्याला भरपूर समस्या येतात। आपल्याला सुरुवातीला आपल्याला बेड पाडण्याचे समस्या येते। बेड झालं तर त्याच्यानंतर रोपं कशी लावायची ही पण समस्या येते। त्याकरिता मी याच्या अगोदरचा एक व्हिडिओ बनवलेला आहे। व्यवस्थित रोपाचं अंतर, त्याच्यानंतर बेडचं अंतर कसे असायला पाहिजे, ड्रीप कशी असायला पाहिजे, मधात असायला पाहिजे की साईडला असायला पाहिजे, त्याच्यासाठी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवत आहे। नवीन शेतकऱ्यांना पाण्याचं नियोजन थोडंसं जमत नाही, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण रोप लावायच्या अगोदर ऑलरेडी आपण बेड पूर्ण भिजवलेले असतात, पूर्ण बेड भिजवलेले असतात। एवढे पण बेड भिजवू नका की पूर्ण पाणी मधातून दांडासारखं पाणी मधातून जाईल, वाहत राहील, एवढं पण भिजवू नका। फक्त पूर्ण बेड भिजला पाहिजे आपलं, तेवढंच ठेवायचं आहे। आणि रोप लावल्याच्या नंतर रोप बघा कसे लावायचे परत सांगतो या व्हिडिओमध्ये। हे बघा झिगझॅग पद्धत आहे, बघू शकतो आपण, असे रोपं लावायचे आहेत। आणि रोपं उरले तर साईडला ठेवा। काही शेतकरी काय करत आहेत, रोपं उरले ना तर या गॅपमध्ये लावून टाकत आहेत परत, म्हणजे इथं असं, इथं हे बघा असं लावून टाकत आहेत या ठिकाणी। रोपं लावताना आपण स्वतः शक्यतोवर प्लॉटमध्ये हजर राहण्याचा प्रयत्न करा, कारण की ही चूक जर झाली ना शेतकरी मित्रांनो, मी सांगतो 100% आपल्या टरबूज पिकाला शेवटी, टरबूजच्या फळाला शेवटी वजन येणार नाही। 2-3 किलोपर्यंत वजन राहील, त्याच्यापेक्षा जास्त वजन जाणार नाही, कारण की यांना अन्नद्रव्य प्रॉपर भेटणार नाही। एवढे जर झाडांची संख्या वाढवली ना तर अन्नद्रव्य प्रॉपर भेटणार नाही, आपलं खताचं नियोजन पूर्ण हुकेल आणि शेवटी आपल्याला उत्पन्न चांगलं येणार नाही। त्याच्यासाठी व्यवस्थित रोपांची संख्या ठेवा। एका एकरमध्ये 6,500 ते 7,000 रोप लावा। उरले रोपं तर ठेवून द्या साईडला, काही त्याचं लावण्याची आवश्यकता नाही। त्यानंतर पहिले 15 दिवस शेतकरी मित्रांनो पाण्याचं नियोजन खूप काटेकोरपणे करायचं आहे। ऑलरेडी बेडमध्ये पाणी आहे, थंडी आहे, त्याच्यामुळे जमिनीला या रोपांना सुरुवातीला पाणी लागत नाही जास्त। खूप झालं आपल्याला ड्रेंचिंग करायची आहे, तेवढंच फक्त पाणी लागतं, त्याच्या व्यतिरिक्त पाणी लागत नाही। 10व्या-12व्या दिवशी आपण खताचं नियोजन करतो, खत सोडण्यापुरतंच पाणी चालू ठेवा। 10 मिनटं खूप झाले, 15 मिनटं खूप झाले, 15 मिनटं शेतकरी मित्रांनो, पहिल्या 15 ते 20 दिवसाच्या आतमध्ये। यानंतर मी समोरील व्हिडिओ बनवणारच आहे, त्यामध्ये समोरील नियोजन सांगतो शेतकरी मित्रांनो। त्याकरिता सर्वप्रथम माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।